आणि आता आपण दुसरी रेसिपी बनवणार आहे जिचं नाव काय आहे तुम्हाला माहिती काय नाव आहे फ्रुटी नूडल्स तुम्ही खाल्लेत हे आधी आज पहिल्यांदा बनवणार आहेत ना तुमच्यासाठी कारण आज बालदिन आहे ना त्यामुळे सगळं तुमच्या आवडीचं तुमचा हक्काचा दिवस आहे तुम्हाला काय पाहिजे तर तुम्ही करू शकता हो की नाही हां काय करता तुम्ही कधी असं काही हट्ट वगैरे करता का हां नाही करत हां काय आवडतं तुम्हाला खायला प्यायला तिखट खायला आवडतं काकांच्या हातचं काय आवडतं तुला काय आवडतं हां भाजी पोळी आवडते आणि चॉकलेट्स वगैरे आवडतात की नाही तिने हात वर केलाय तुला चॉकलेट्स आवडतात खूप आवडतात मग मी तुला नंतर चॉकलेट देईन हां मला तुझं नाव सांग ना हां तू जर काय जोरात नाव नाही सांगितलं तर तुला चॉकलेट नाही मिळेल हां आणि तुझं नाव काय आहे नीलम तुझं काय नाव आहे साईदा आणि ह्यांच्यामध्ये कोण आहे तुझा आवडीचा मित्र किंवा मैत्रीण कोण आहे कोणीच नाही तुमच्यामधलं कोणीच आवडत नाहीये तिला तुझं काय म्हणणं आहे याच्यावर तिला नाही आवडत आता काय करायचं तिला रिक्वेस्ट करशील की माझी फ्रेंड जोरात बोल तू ही म्हणते की तुम्ही हिचे फ्रेंड्स नाही आहात बेस्ट फ्रेंड्स नाही आहात ती आहे तुमची बेस्ट फ्रेंड तुम्हाला वाटते ते तुमची बेस्ट फ्रेंड आहे बघ त्यांना पण तू वाटते तुमची बेस्ट फ्रेंड आहे सांग की तुम्ही पण माझे बेस्ट फ्रेंड्स आहात आजपासून सांग नाही सांगणार बरं ठीक आहे जाऊ दे तुला तरी पण मी चॉकलेट दे तुम्हाला सगळ्यांना चॉकलेट देईन ओके आता आपण बनवूया आहे फ्रुटी नूडल्स काय याचं साहित्य सांगा ना आता दूध घ्यायचं आणि दूध आणि ते गॅसावरती एकदम उबालायचं घट करायचं घट करून मग नंतर थंडा करायचं फ्रीज म्हणजे हे आपलं आटवलेलं दूध घेतलं हा हे आटवलं मग हे नूडल्स आहे हे नूडल्सला पाण्यामध्ये उबाळायचं पकवून मग थंड पाण्यामध्ये टाकायचं आणि हे संत्रा आहे केला आहे आणि सफरचंद पपया आणि चिकू आणि आणि आपण मध घेतले मग काका सुरुवात करूया आता नूडल्स पहिला टाकायचं हां हे आपण शिजवून घेतलेत आणि थंड केले ते पाणी काढून मगाशी तुमच्या मैत्रिणींबरोबर वगैरे मी गप्पा मारल्या कोणाकोणाला काय काय व्हायचंय तुम्हाला काय व्हायचंय तुला काय व्हायचंय मला खेळाडू व्हायचंय कोणता खेळ ग कबड्डी आणि तुला काय व्हायचंय सिंगर अरे वा शिकतीस तू पण गाणं आम्हाला एक छोट्याशा 2 ओळी म्हणून दाखव ना चल कमॉन सजले रूपात भिजले रत्नप्रभा गुण झाली नटली थटली जशी उमटली चांदणी रंग बहारी यमन भिजली पाहून तिजली इंद्रसभा झाली अप्सरा आली खूप छान टाळ्या वाजवा तिच्यासाठी छान गाणं म्हटलंय मग तुला खूप शुभेच्छा खूप मोठी सिंगर हो तू रियाज कर छान गाणं शिक व्हेरी गुड चला काका बनवूया आता नूडल्स टाकलं त्याच्यामध्ये मग दूध टाकायचं अच्छा हे आपण खूप आटवून घेतलंय ना आणि जर काही तुम्ही बदाम पिस्ते वगैरे पण टाकले वरती एकदम सोसाठी अच्छा मग याच्यामध्ये फ्रूट टाकायचं सगळं बरं कुठच्याही आवडीचे कोणतेही फ्रूट्स फ्रूट्स आवडतात तुम्हाला सगळ्यांना हे सफरचंद आहे नाही तू का तोंडाला इकडे ये हिचं काहीतरी म्हणणं आहे ये इकडे काय तुला आवडत नाही फळं कुठचं फळ नाही आवडत तुला का सगळीच नाही आवडत ॲपल नाही आवडत का नाही आवडत तुला ॲपल असं कर्र 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 आवाज येतो म्हणून हां सांग ना नाही आवडत मग कुठचं फळ आवडतं तुला मँगो आवडतो मग मँगोचा जेव्हा सीझन असतो तेव्हा तू खूप मँगो खातेस पण ह्याच्यामध्ये जेव्हा मँगोचा सीझन असेल ना तेव्हा आपण मँगो पण टाकू तुझ्यासाठी ठीक आहे का आता केळा टाकते केळा आणि ही पपया पपया आणि हे चिकू आणि ही मध आपण साखर नाही घातली याच्यामध्ये ना त्याच्याऐवजी आपण मध घालतो आणि
याला आता मिक्स करायचं. बर. मिक्स झालं आता मग नंतर बदाम पिस्ता टाकायचा. अच्छा, ह्याच्यावर बदाम पिस्ता टाकायचा आणि झालं मग खाण्यासाठी रेडी. आईस्क्रीम टाकायचं आणि वरती हवं असेल तर आईस्क्रीम टाकायचं. बरोबर. बरं, आपण हे आता खाणार आहोत थोड्या वेळाने, पण त्याआधी आपल्या प्रेक्षकांना याची साहित्य आणि कृती लिहून घेऊ. फ्रुटी नूडल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आटीव थंड दूध, वाफवून थंड केलेल्या नूडल्स, संत्र, केळी, सफरचंद आणि पपईचे तुकडे, मध. कृती: प्रथम एका बाउलमध्ये वाफवून थंड केलेल्या शेवया घ्याव्यात. त्यामध्ये आटवलेले दूध, संत्र, सफरचंद, केळं, पपई आणि चिकूचे तुकडे आणि मध घालून मिश्रण एकजीव करावं.